नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा रंग चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी रंगला असून अनेक पक्षांमध्ये उमटले नाराजीचे सूर. बंडखोरीची अनेक ठिकाणी शक्यता. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारेल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीच्या यादीत खासदार प्रतिभा धानोरकर आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांचेच वर्चस्व राहिले असून विजय वडेट्टीवार समर्थक मात्र नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवारांचे वर्चस्व कमी झाले की काय अशी चिंताही त्यांच्या समर्थकांना सतावत आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाची युती झाली, परंतु शिंदे गटाचे सर्व उमेदवार हे भारतीय जनता पक्षाच्या गळ्याला लागलेले आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे स्वतंत्र अस्तित्व उद्या राहील किंवा नाही याबाबत शंका कुशंका व्यक्त केली जात आहे. प्रेमाच्या मोहजाळात अडकून पत्नीने केला पतीचा खून. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाच कुरखेडा येथे पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करून अपघाताचा बनाव निर्माण केला. परंतु पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून ही बनावट बाब उघड झाली आणि पत्नी आणि प्रियकर दोघेही गजाआड झाले. कुरखेडा जवळील बेडगाव घाटात एका भीषण अपघातात 2 दुचाकी चिरडल्या गेल्या. या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले. चढावावर जात असताना अवजड चारचाकी वाहन आले न्यूट्रलमध्ये आणि हे अवजड वाहन उतारावरून खाली उतरू लागले. त्यामागे येणाऱ्या 2 दुचाकी ह्या अवजड वाहनाखाली आल्या आणि या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले. किरकोळ वादाला लागले हिंसक वळण आणि वाद पेटला. यामध्ये कारची तोडफोड करण्यात आली असून कंपनीच्या मालकासह 3 हल्ला करण्यात आला. ही घटना मुंगली येथे घडली असून या घटनेतील 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जगप्रसिद्ध ताडोबा पर्यटनाला सर्वांचीच पसंती दर्शवली असून यामध्ये येणाऱ्या पर्यटकांचा ओढा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. परंतु त्याचबरोबर बनावट आधार कार्डच्या आधारे स्थानिक एजंट आणि त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचे गांभीर्य वन खात्याने गांभीर्याने घेतले तरच पुढील अनर्थ टळेल. यामध्ये काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील किडनी रॅकेट प्रकरणाने वेगळीच वळण घेतले असून यामध्ये 2 नामांकित डॉक्टरांचाही समावेश आहे. त्यापैकी दिल्लीतील एका डॉक्टरला चंद्रपूर पोलिसांनी चंद्रपूरला आणले, तर दुसरा तामिळनाडू येथील डॉक्टर हा फरार असून पोलीस तेथे तळ ठोकून आहेत. ब्रह्मपुरी एसटी बस स्थानकाचे नूतनीकरण आणि सौंदर्यीकरण सुरू आहे, परंतु त्याच वेळेस नागपूर सारख्या महत्त्वाच्या शहराकरिता अवघ्या 3 बस फेऱ्या असल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा वापर करावा लागतो आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी ते नागपूर या मार्गावर आणखी बस फेऱ्या सुरू कराव्यात अशी मागणी आता तेथील नागरिकांकडून जोर धरत आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाच चंद्रपूर जिल्ह्यातील तळोदी येथील गायमुख रोडवरील सावंगी फाट्यासमोर दुचाकीने एका भीषण अपघातात 2 मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात जवराबोडी येथील वैभव गुरुनले याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर राकेश गुरुनले याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करताना रस्त्यातच त्याने अखेरचा श्वास घेतला. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.